जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आता नुकतंच पास झालेलं आहे, त्या जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीला घातक आहे. लोकशाही संपविण्यासाठीचं हे विधेयक आहे. या देशामध्ये लोकशाही मार्गाने जे आंदोलन करायचा हक्क परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला होता, ती राज्यघटना या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा हा घाट या ठिकाणी चालू आहे. या जर जनसुरक्षा विधेयक पास झालं तर रस्त्यावर मोर्चे काढता येणार नाहीत, रस्ता रोको आंदोलन करता येणार नाही, रेल्वे रोको आंदोलन करता येणार नाही किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही. जो कोणी आंदोलन करेल त्याची मालमत्ता जप्त केली जाईल, त्याला तुरुंगामध्ये टाकलं जाईल, 2 लाखापासून 7 लाख रुपयापर्यंत त्याला दंड केला जाईल आणि त्याचं अख्खं कुटुंब घराच्या बाहेर काढून त्याचं घर उद्ध्वस्त केलं जाईल. अशा प्रकारची या कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याचप्रमाणे संशयावरून या कायद्यातल्या तरतुदीनुसार संशयावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्याने या देशातल्या न्याय व्यवस्थेचे अधिकार काढून घेण्याचा हा कायदा आहे. या देशातल्या आपल्या तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयात या कार्यवाहीला दाद मागता येणार नाही, अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि व्यक्ती किंवा संघटना याच्या विरुद्ध हा कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. हा कायदा अस्तित्वात आला तर आपली लोकशाही संपुष्टात येईल. म्हणून आपल्या माध्यमातून माझी सर्व जनतेला विनंती आहे की या कायद्याच्या विरोधात आपल्याला सर्वांना आवाज उठवावा लागेल आणि हा कायदा पास होणार नाही किंवा हा कायदा अस्तित्वात येणार नाही, यासाठी आपल्याला या पुढच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल, एवढं या निमित्तानं सांगतो. आज झाली बैठकीमध्ये जो निर्णय झालाय तो निर्णय डॉक्टर काळे साहेब आणि या ठिकाणी पोटभरे सर सांगतील. महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेट म्हणजेच मक्तेदार भांडवलशाहांना शेती, जमिनी आणि झोपडपट्ट्या यांची जागा दान करण्यासाठी आणि त्याच्यावर कब्जा करण्यासाठी जे काही जनतेमधून आक्रोश येणार आहे, त्या आक्रोशाला दाबून टाकण्यासाठी, जनतेचे लढे आणि आंदोलनं चिरडून टाकण्यासाठी आणि कॉर्पोरेटला संरक्षण देण्यासाठी हा जो कायदा आलेला आहे जनसुरक्षा कायदा, त्याच्या विरोधात अंमलबजावणीमध्ये जनतेचा संघर्ष आम्ही उद्या मंगळवारपासून तीव्र करणार आहोत आणि त्याच्यासाठी आजची बैठक होती. आत्ताच वकील साहेबांनी आणि पोटभरे सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र विधिमंडळात जो काही कायदा पास झाला आणि हा कायदा एकूणच लोकशाही तत्वांच्या विरोधात आहे असंच सर्व समविचारी आमच्या लोकांचं मत आहे. तरी आज सगळ्या अंबेजोगाई येथील समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र बसून असं ठरवलं आहे की येत्या मंगळवारी दिनांक 22 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात या कायद्याच्या विरोधात निदर्शनं करायची आणि माननीय उपविभागीय अधिकारी यांना या संदर्भातलं निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहोत. हा या आंदोलनातला पहिला टप्पा आहे. याच्यानंतर आंदोलनात ज्या ज्या काही आम्हाला निर्णय घ्यावे लागतील ते आम्ही सर्व बसून एकत्रित घेऊ आणि या कायद्याबद्दल सर्व लोकांमध्ये जनजागरण करायचंही काम पुढील काळात आम्ही सर्व लोक करणार आहोत. हा कायदा म्हणजे एकूणच लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या लोकांचा, मग त्याला पक्ष नाही काही नाही असंही असू शकतं, एखाद्या सत्ताधारी पक्षात सुद्धा काही माणसं असू शकतात की ज्यांचा याला विरोध असू शकतो. त्यामुळं ज्या ज्या लोकांची लोकशाहीवर निष्ठा आहे, लोकशाहीवर विश्वास आहे आणि हा कायदा ज्यांना की लोकशाही विरोधी वाटतो, माणसाचा जो मूलभूत अधिकार आहे हे प्रतिकार करण्याचा असेल, जी काही अन्यायाची सत्ता आहे त्याच्या विरुद्ध लढा लढण्याचा असेल, हे ज्यांना ज्यांना वाटतंय सगळ्या लोकांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आपण या लढ्यामध्ये सामील व्हावं. आमच्याबरोबर येत्या 22 तारखेला मंगळवारी सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं. हा एका पक्षाचा लढा नाही किंवा हा एखाद्या व्यक्तीचा लढा नाही आहे, हा एकूण सर्वच लोकांचा ह्या दडपशाहीच्या विरोधातला लढा आहे. त्यामुळे या माध्यमातून आम्ही सगळे अंबेजोगाई परिसरातील, तालुका, शहर यातील सगळ्या जनतेला आम्ही आवाहन करतो किंवा आपल्या भविष्यासाठी, ही लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी, हे जगातलं सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र आहे, ती लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी या येत्या मंगळवारी निदर्शनामध्ये सहभागी व्हावे. कायदा जनसुरक्षा जो कायदा काढलेला आहे, हा कायदा आम्ही अजिबात हा कायदा मानणार नाही, कारण याच्यामध्ये पूर्णपणे लोकशाही पायाखाली तोडवली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांची घुसमट होत आहे आणि जे लोक आवाज उचलतात त्यांच्यावर दडपशाही पूर्णपणे करणं चालू आहे.
मग हे सत्ताधाऱ्यांचं नेमकं चाललंय काय, याच्यासाठी आम्ही पूर्णपणे उठाव करणार आहेत आणि पूर्ण या बीड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण जागृत झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने, नागरिकांनी याच्या उठावासाठी बोललं पाहिजे, बाहेर निघलं पाहिजे. कारण जर असंच आपण जर शांत राहिलो सरकारला पूर्णपणे या गोष्टीची चालना मिळून जाईल. त्यामुळे आपल्याच आहे येईल त्या मंगळवारी आजच्या बैठकीतून आम्ही ठराव काढलेला आहे की येईल त्या मंगळवारपासून आम्ही जनआक्रोश निर्माण करणार आहोत आणि हा कायदा अजिबात अंमलात आणला जाणार नाही. आणि जय भीम.